सर्वांना नमस्कार करतो. मी डी.बी. पापाळे सर, माजी प्राचार्य व अध्यक्ष श्री लिंगेश्वर महादेव मारुती देवस्थान लिंगदेव. आमच्या लिंगेश्वर देवस्थान संस्थेची स्थापना ही 1977 साली झालेली आहे आणि तेव्हापासून या देवस्थानच्या अनेक कार्यक्रमांना व विकास कामांना गती देण्याचं काम या संस्थेमार्फत चालत आलेलं आहे. लिंगेश्वर महादेव देवस्थान हे अकोले तालुक्यातीलच नाही, परंतु महाराष्ट्रामधील एक अतिशय पुरातन देवस्थान आहे, जे ग्रामीण भागात आहे, डोंगराळ भागात आहे, परंतु अनन्यसाधारण आहे. या देवस्थानाला प्रकाश झोतामध्ये आणण्याची गरज आहे. ती गरज वाटली आम्हाला, कारण या देवस्थानाचा इतिहास, पौराणिक महत्त्व हे विशेष आहे. लिंगेश्वर मंदिर हे यांचा जीर्णोद्धार, या मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिर तर पूर्वीचंच आहे स्वयंभू, जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे. आणि जेव्हा जिजामासाहेब शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेला होत्या, तेव्हा शहाजीराजांचं जाणं येणं अनेक वेळा शिवनेरीवर होत असायचं. तेव्हा ते जाता येताना पेमादेवीच्या शहागडावर त्यांचा मुक्काम असायचा. जाताना लिंगदेव येथील श्री लिंगेश्वर महादेवाचं दर्शन ते घेत असत. त्यांनी भगवान लिंगेश्वराला संकल्प केला होता की मला पराक्रमी पुत्र प्राप्त होऊ दे, आणि तेच घडलं. शिवाजी महाराजांचा जन्म झाला, उदय झाला, आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा महापुरुष या महाराष्ट्रामध्ये घडला गेला. भगवान लिंगेश्वराची कृपा त्यासाठी कारणीभूत ठरली असं आम्ही मानतो. आमच्या लिंगदेव गावी स्वातंत्र्याच्या काळात, पारतंत्र्याच्या काळात जे जंगल सत्याग्रह झाले, महात्मा गांधींनी केले, त्यातला एक मोठा जंगल सत्याग्रह लिंगदेव येथे पुतळ्या डोंगरावर झालेला आहे. त्याची स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये नोंद आहे. तर अशा प्रकारचं हे आमचं लिंगदेव गाव, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याचप्रमाणे पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्यकालीन पार्श्वभूमी, अशा पार्श्वभूमीने नटलेलं हे आमचं गाव. आणि त्यामध्ये जागृत असं भगवान लिंगेश्वराचं स्थान, हे भगवान लिंगेश्वराचं स्थान जे आहे, या ठिकाणी वर्षभरामध्ये अनेक उत्सव होतात. अकोले तालुक्यामध्ये अमृतेश्वर, कुतुळेश्वर व लिंगेश्वर ही प्रमुख 3 शिवस्थानं आहेत. आणि ही शिवस्थानं जी आहेत त्यामध्ये भगवान लिंगेश्वर हे शिवस्थान आगळं वेगळं आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू वर्षाची नवीन सुरुवात, अगदी पहिला दिवस, त्याला आपण गुढीपाडवा म्हणतो. त्या दिवशी ह्या लिंगेश्वर महादेवाची यात्रा संपन्न होत असते. म्हणजे महाराष्ट्रामधील सर्वात प्रथम क्रमांकाची यात्रा असं आपलं म्हणावं लागेल. या यात्रेच्या निमित्ताने पहाटे 4 वाजताच लिंगेश्वर महादेवाची महापूजा होत असते. त्याचप्रमाणे महापूजा झाल्यावर देवाला वस्त्र अलंकार, म्हणजे लिंगेश्वर महादेवाला सोन्याचे दागिने आहेत, अनेक वर्षापासून आहेत, पूर्वजांनी घडवलेले आहेत. ते दागिने असेच
पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवण्यात आलेले आहेत. या दागिन्यांचं परिधान जो आहे, दागिने देवाला अर्पण करणे, देवाला शृंगारित करणे, हा कार्यक्रम महापूजेनंतर असतो. त्यानंतर भगवान महादेवाची, भगवान लिंगेश्वराची महाआरती होत असते. आणि त्यानंतर ऋतुमान उकल विधी म्हणजे आदल्या दिवशी, यात्रेच्या आदल्या दिवशी ऋतुमान वर्षारंभाला म्हणजे पुढचं वर्ष कसं जाईल त्याची एक वैक आपण त्याला म्हणूया, एक भविष्य म्हणूया. पाऊस कसा पडेल, धान्यपूर्वी धान्याला फार महत्त्व असायचं, तसं आजही आहे. धान्याला कीड कधी लागेल, दुष्काळ कधी, रोगराई कधी आहे की नाही, सुख शांतीबद्दल सगळं भविष्य या ऋतुमान उकलविधीमध्ये दडलेलं जे असतं याची उकल गुढीपाडव्याच्या दिवशी महाआरतीनंतर होत असते. आणि त्याचं कथन आमच्या देवस्थानचे पुजारी सर्वांपुढे मांडत असतात. या ऋतुमान उकलविधीनंतर भगवान लिंगेश्वराला सगळे गावकरी मानवंदना देतात. सकाळी साधारणपणे 8:30-9च्या दरम्यान. यावर्षी बी आहे. गावच्या लोकांचे लेजमाचे डाव, अनेक प्रकारचे खेळाचे डाव त्या ठिकाणी होत असतात. त्याचप्रमाणे यावर्षी ढोल ताशा पथक याची सुद्धा मानवंदना होणार आहे. अकोल्याचं नामवंत अशा प्रकारचं अगस्त्य विद्यालयाचं ढोल ताशा पथक यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. जवळजवळ 50 ते 60 विद्यार्थिनी आणि विद्यार्थी ह्या ढोल ताशा पथकामध्ये असणार आहेत. आणि त्यानंतर लिंगेश्वर महादेवाची गावामध्ये भव्य मोठी शोभायात्रा असते. त्यानंतर लिंगदेव गावातील सर्व शाळांचे म्हणजे लिंगेश्वर हायस्कूल, लिंगदेव मराठी शाळा, लालबहादूर वसतिगृह, लालबहादूर शास्त्री विद्यार्थी वसतिगृह, त्याचप्रमाणे लिंगेश्वर विद्यार्थी आदर्श विद्यालय, या सर्व शाळांचे शालेय कार्यक्रम 2-2, 3-3 इव्हेंट त्या दिवशी दुपारी 12च्या दरम्यान सादर केले जातात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही लिंगदेव ग्रामस्थांनी 7-8 वर्षापासून भव्य अशा प्रकारच्या लेझिम स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. यावर्षीसुद्धा आहे. अकोला तालुक्यातील नामवंत लेझिम संघ, जुन्नर तालुका, पारनेर तालुका, नगर तालुका, संगमनेर तालुका, त्याचप्रमाणे इगतपुरी तालुका या ठिकाणचे नामवंत संघ या लेझिम स्पर्धांमध्ये सहभागी होतात. पूर्वी लेझिम फक्त पुरुषच खेळत असायचे, पण अलीकडं आमच्या स्पर्धांमध्ये आम्ही पाहतो की पुरुषांच्या संघांपेक्षा महिलांचे संघ संख्येनं अधिक सहभागी होतात. उद्याचा खेळसुद्धा असे उत्कृष्ट अशा प्रकारचा ते सादर करतात. या स्पर्धांमध्ये आम्ही 5 बक्षिसं काढतो. भरपूर चांगल्या प्रकारचे बक्षिसं आहेत, चांगल्या प्रकारचे परीक्षक असतात. आणि सर्व संघांचं पारितोषिक वितरण समारंभ लगेच स्पर्धा झाल्याबरोबर निकाल आम्ही डिक्लेअर करतो. आणि स्मृतिचिन्ह आणि रोख बक्षीस आम्ही देत असतो. ज्यांना बक्षिसे मिळाले नाही त्या सर्व संघांना सुद्धा आम्ही उत्तेजनार्थ बक्षीस देत असतो. हा एक ग्रामीण भागातील महाराष्ट्रामधील एक सांस्कृतिक ठेवा लेझिमाचा खेळ म्हणजे हा जतन व्हावा, याच्यामध्ये विकास व्हावा, लोकांनी याच्यामध्ये रस ठेवावा, हा आनंददायी अशा प्रकारचा खेळ याला प्रेरणा मिळावी म्हणून आमचे गावकरी हा कार्यक्रम ठेवत असतात. तो याही वर्षी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावची संगीत आखाडी कार्यक्रम. संगीत आखाडी कार्यक्रम म्हणजे त्याला दुसरा शब्द आहे बोहाडा. हा बोहड्याचा कार्यक्रम महाराष्ट्रामधील प्रामुख्याने कोकणात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने दाखवले जायचे. असंच आमच्या अकोला तालुक्यात सुद्धा
बोवाड्याचे कार्यक्रम होते, बरेच प्रमाणात होते, पण अनेक गावामध्ये गटबाजी, गावामधील बेबनाव, गटबाजी, राजकारण यामुळे हे बोवाडे बंद झाले अनेक ठिकाणी. पण आमच्या लिंगदेवच्या बोवाड्यावर याचा काही परिणाम झालेला नाही. आम्ही लिंगदेव ग्रामस्थांनी ही संगीत आखाडी जतन केलेली आहे. तिच्यामध्ये नवे विचार, नवे संस्कार, नवे नवे प्रयोग आम्ही त्यावर करून ही संगीत आखाडी अतिशय सुंदर, आकर्षक अशा प्रकारची बनवलेली आहे. या आमच्या संगीत आखाडीमध्ये रामायण, महाभारत, विष्णुपुराण या ग्रंथांमधील अनेक प्रसंग पथनाट्याच्या स्वरूपात आम्ही सादर करत असतो. संध्याकाळी गुढीपाडव्याच्या दिवशी, यात्रेच्या दिवशी 7 वाजता या आखाडी सुरुवात होते. इथं भव्य अशा प्रकारचं उद्घाटन होतं आणि उद्घाटन झाल्यावर एक एक पात्र वेळेचा विचार करून निघत असतं. त्यासाठी संगीताची साथ असते. जवळजवळ आमचे या संगीत आखाडीसाठी 4 ताफे आहेत वाजंत्र्यांचे. त्याचप्रमाणे ड्रेपरी, त्याचप्रमाणे सर्व संगीत, लाईटनिंग, साऊंड सिस्टीम ही सर्व देवस्थानच्या वतीने पुरवली जाते. त्याचप्रमाणे संभाषणाबद्दल सुद्धा सर्व मार्गदर्शन केलं जातं. आणि जो संगीत आखाडीचा मार्ग आहे त्यावर सुंदर अशा प्रकारची कार्पेट, लाईटनिंग, साऊंड सिस्टीम याचा वापर करून त्या ठिकाणी आखाडीची व्यवस्था केली जाते. या आमच्या संगीत आखाडीला मुंबई विद्यापीठाचं लोककला अकादमी यांनी विशेष मार्गदर्शन करून चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या आखाडीला केलेलं आहे. मुंबई विद्यापीठाचं लोककला अकादमीचे सर्व स्टाफ लिंगदेवला आखाडीला येऊन सर्व प्रकारची शूटिंग करून त्यांनी महाराष्ट्रभर मुंबई विद्यापीठाने दाखवलेली आहे व या आखाडीचं कौतुक केलेलं आहे मुंबई विद्यापीठाने. मुंबई विद्यापीठाचे त्यावेळचे लोककला अकादमीचे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश खांडगे, त्यांची सर्व प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे, त्याचप्रमाणे डॉक्टर मोनिका ठक्कर ही सारी मंडळी लिंगदेवला अनेक वेळा येऊन गेलेली आहे. त्याचप्रमाणे 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय यांनी ह्या लिंगदेवच्या संगीत आखाडीचे 1 तासामध्ये होणारी इव्हेंट पुणे विद्यापीठातील संत नामदेव सभागृहामध्ये सादर केले होते. आणि हे इव्हेंट पाहण्यासाठी त्या सभागृहामध्ये जागा होऊ शकली नाही, एवढा प्रचंड प्रतिसाद हे इव्हेंट पाहण्यासाठी मिळाला. पुणे विद्यापीठाचे अनेक प्राध्यापक ह्या येत्या यात्रेला म्हणजे गुरुवारच्या 19 तारखेला या आखाडीचा अभ्यास करण्यासाठी येणार आहेत. अनेक संशोधकसुद्धा या आखाडी पाहण्यासाठी येणार आहेत. तसं त्यांचा आमचा संपर्क झालेला आहे. अशी संगीत आखाडी ही रात्र थोडी आणि सोंगे पार असा प्रकार आहे. पात्र जास्त, वेळ कमी. सकाळी 7 पर्यंत ही आखाडी आम्हाला फार स्पीड देऊन संपवावी लागते. या आखाडीमध्ये पात्र घेण्यासाठी गावकऱ्यांची फार मोठी स्पर्धा आहे. की समजा रावण आहे, रावणाचं पात्र घ्यायचं, मग ते द्यायचं कोणाला, तर त्यासाठी आम्ही लिलाव ठेवतो. हे लिलावामुळे शांततेने सर्व पात्रांचं सादरीकरण आम्हाला करणं सोपं जातं. यावर्षी पूर्वी हा लिलाव 2,000, 3,000, 5,000 असा होत असायचा, पण हा लिलाव हळूहळू वाढत चालला. याचं कारण संगीत आखाडीबद्दल लोकांच्या मनामध्ये जी सद्भावना तयार झाली, जी प्रेरणा मिळाली, जी आवड तयार झाली, त्यामुळे स्पर्धा तयार झाली आणि हा लिलाव
2-3 वर्षापासून 10 लाखाच्या पुढं जात आहे. यावर्षी या पात्रांचा स्पर्धा लिलाव जो आहे हा 16,08,100 एवढा झाला आहे. हा सर्व निधी आम्ही देवस्थानच्या गावाच्या विकास कामासाठी वापरतो. आमच्या या लिंगेश्वर यात्रेला वर्गणी नाही. वर्गणी नसलेली यात्रा कदाचित महाराष्ट्रामध्ये फक्त आमची लिंगदेवचीच असेल असं आम्हाला वाटतं. आणि आम्हाला आमची लिंगेश्वर देवस्थानची फार विकास कामं चालू आहेत. सांस्कृतिक विकास, आरोग्याचा विकास, त्याचप्रमाणे शैक्षणिक विकास, सामाजिक विकास, आम्ही या विकासाकडे लक्ष देतो. सध्या आम्ही भव्य असं सांस्कृतिक भवन उभारणी चालू आहे. आणि या सांस्कृतिक भवन आता पुढच्या वर्षी तयार होईल. आमच्या अकोले तालुक्याच्या दक्षिण भागातील सर्वात उत्कृष्ट वातानुकूलित अशा प्रकारचं ही वास्तू आम्ही उभी करणार आहोत. ह्या वास्तूमध्ये आम्ही अद्ययावत जिम्नॅशियम, MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन केंद्र, अभ्यासिका, वाचनालय, त्याचप्रमाणे महिलांच्या जागृतीसाठी मार्गदर्शन केंद्र, प्रौढांसाठी मार्गदर्शन केंद्र, तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्र, आरोग्य शिबिरं, हे सर्व प्रकारचे आम्ही उपक्रम तिथे राबवणार आहोत. सामूहिक विवाह तर आम्ही अनेक वर्षापासून घेत आहोत. 30 वर्ष आम्ही सामुदायिक विवाहाची चळवळ राबवलेली आहे. अकोला तालुक्यात सर्वात जास्त वर्ष व उत्कृष्टपणे राबवणारी ही चळवळ आम्ही राबवलेली आहे. लोकांना अनुदानसुद्धा आम्ही मिळवून दिलेलं आहे. तर अशा तऱ्हेची आमची संगीत आखाडी जी आहे, या आखाडीमध्ये जरी रामायण, महाभारत, विष्णू पुराण या ग्रंथातील जरी हिंदूंची पात्र त्यामध्ये सादर केली जातात, तरी या आखाडीमध्ये सर्व जाती व सर्व धर्मियांना प्रवेश आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन सगळे आमचे ग्रामस्थ यामध्ये हिरिरीने भाग घेतात. अशा तऱ्हेनं आमची ही यात्रा अतिशय गोड, आनंददायी अशा प्रकारची संपन्न होत असते. या वर्षीची यात्रा ही परवाकडे गुरुवारी 19 मार्च रोजी संपन्न होत आहे. या यात्रेसाठी आम्ही बहुतेकांना निमंत्रणं दिलेली आहेत. अनेकांना टपालने, त्याचप्रमाणे टपालला निमंत्रण देणं सर्वांना शक्य नाही, म्हणून आम्ही गावीगावी जवळपासच्या गावांना पोस्टरद्वारे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्याद्वारे निमंत्रण दिलेले आहेत. सर्व या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असते. गावामध्ये गाड्या लावायला जागा नसते. सर्व पार्किंगची व्यवस्था ही अपुरी पडते. तरी पण आम्ही चहूबाजूनी 4 चाकी आणि 2 चाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. अद्ययावत लाईटिंगची व्यवस्था आहे. दोन्हीची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे सर्व पाहुण्यांसाठी यात्रेच्या दिवशी संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तेव्हा याचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे. कोणत्या पाहुण्याकडे जेवण करायला जायची गरज नाही. तेव्हा सर्वांनी, सर्व महाराष्ट्रीयन बंधू भगिनींना मी ग्रामस्थांच्या वतीने व लिंगेश्वर देवस्थानच्या वतीने सर्वांना नम्र विनंती करतो की आमच्या या यात्रेचा सर्वांनी जरूर या यात्रेसाठी यावं. भगवान लिंगेश्वर अतिशय जागृत देवस्थान आहे. अनन्यसाधारण अशा प्रकारचं देवस्थान आहे. ऐतिहासिक, पौराणिक अशा प्रकारचं स्थान आहे. याच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि
या जागृत अशा प्रकारच्या देवस्थानचं निश्चितपणे आपल्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना हे यात्रेचं निमंत्रण देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.